तर दुबईमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसलाय। या शैक्षणिक सहलीमध्ये हिंगोलीची विद्यार्थिनी खुशी बडेरा ही देखील गेलेली होती, मात्र युद्धामुळे ती तिथे अडकून पडलेली आहे। पुणे इथल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये MBBSचे शिक्षण घेणारे 80 विद्यार्थी हे शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेलेले आहेत। दरम्यान 1 मार्च रोजी ही सर्व मुलं मुंबईकडे परत येणार होती, मात्र युद्धामुळे विमानसेवा बंद पडलेली आहे आणि त्यामुळे खुशी बडेरासह 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक हे दुबईमध्येच एका हॉटेलमध्ये अडकून पडल्यात। दरम्यान महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सतत संपर्क केला जातोय। विद्यार्थी सुरक्षित असल्याचं आश्वासन महाविद्यालयाकडून आता पालकांना देण्यात आलंय। दुबईमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यातील एक तरुणी महाविद्यालयीन तरुणी त्या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत तरुणीचे वडील आहेत। काय सांगाल, कधीपासून तुमची मुलगी त्या ठिकाणी दुबईमध्ये गेलेली होती आणि कशासाठी गेली होती, काय सांगाल? माझी मुलगी खुशी बडेरा ही 23 तारखेला पुण्याहून मुंबई मार्गे दुबईला गेलेली आहे। तिची जी सहल म्हणजे शैक्षणिक सहल आहे, कॉलेजकडून गेलेली आहे। ती 1 तारखेला परत येणार होती ती। खुशीसोबत तुमचं बोलणं कधी झालं होतं? तुम्हाला महाविद्यालय प्रशासनाकडून काय सांगण्यात आलेलं आहे? काय खुशीसोबत रोजच बोलणं होत आहे। काल पण बोलणं झालं, ती सुखरूप आहे। महाविद्यालयाचे पण फोन येत आहेत, ते पण पूर्ण काळजी घेत आहेत मुलीची। त्यांना सुखरूप ठेवलेलं आहे तिथं दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये। हे होते खुशीचे वडील। खुशीचे आजोबा देखील आपल्यासोबत आहेत। नात विदेशामध्ये गेलेली आहे आणि त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे। काळजी वाटते? फार काळजी वाटते मला। काल संध्याकाळी 6:30 वाजतापर्यंत तिचे माझं संभाषण झालं। ती म्हणे, दादा कुछ फिक्र मत करो, मैं बहुत अच्छी तरह से यहाँ, हम सब ये लोग यहाँ 80 लोग हैं, सब लड़के और 4 हमारे शिक्षक वृंद है, सब हम अच्छी तरह से है। यहाँ कुछ नहीं है, अगर ऊपर देखे तो थोड़ा धुआं दिख रहा है, मगर यहाँ इधर ये साइड में इतना कुछ ऐसा युद्ध का प्रभाव नहीं है। आप फिक्र करना नहीं, आप जो टीवी में बता रहे उस पर ज़्यादा विश्वास करो मत, जितना बताते उतना यहाँ कुछ चल रहा नहीं है। तरी पण आम्हाला फार तिची चिंता वाटते। ती फार आमची लाडकी मुलगी आहे। का शेवटचं बोलणं तुमचं व्हिडिओ कॉलद्वारे कधी झालं होतं का? फोनवर कधी बोलणं झालं? काल संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तिच्याशी माझं व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं। तिनेच आम्हाला सांगितले, काय काळजी करू नका, मी सुखरूप आहे आणि लवकरात लवकर आमचे प्रयत्न म्हणजे प्रशासन, आमचे कॉलेजचे वगैरे लोक सगळे तिथून आम्हाला फोन येत आहेत, ते सर्व काळजी घेत आहेत आमची। निश्चित आपण जर बघायला गेलं तर हे होते खुशीचे वडील आणि आजोबा। जे सुरुवातीला युद्धजन्य परिस्थिती झाली होती तेव्हा यांच्या काळजाचा ठोका देखील चुकला होता, मात्र महाविद्यालय प्रशासनाने खुशी बडेरा यांचा जेव्हा फोन आला तेव्हा कुठेतरी या पालकांनी जे आहे ते सुटकेचा निश्वास सोडल्याचं पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।